चला थोडं स्पीड अप करायचं. चला दोन्ही टीमचे 12th मॅन क्रिश आणि मॅक्स. येस, गोलंदाजी मार्क वरती. मोऱ्या संघानी प्रथम राकेश आलेत का बॉलिंगला. ओके, चला पहिला चेंडू पडतोय आणि आपण स्टॉपवॉच देखील चालू करणार आहोत. शेवटचा पूल, त्याची ही पहिली मॅच. मोर्या विपक्ष आकृती. पहिला चेंडू करायचं 60. चला दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू 12th मॅन असतील तर या कृपा करून. मोर्या विपक्ष आकृती. चला मॅच ऑन. मोर्या विपक्ष आकृती. पहिला चेंडू, फर्स्ट बॉल आणि इथे टाइमर देखील करूयात स्टार्ट. पहिल्या चेंडूवरती एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. टाइमर झालाय चालू. पहिला चेंडू स्क्वेअर आलाय, व्हाईट बॉल. जे अतिरिक्त स्वरूपाची ही धाव. अजून एक खेळाडू इन होत आहेत. येस सर, स्टॉपवॉच चालू आहे. स्टॉपवॉच चालू आहे. मोर्या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पहिला चेंडू झालाय, तो स्क्वेअर आलाय, म्हणजेच वाईड आलाय. श्री गणेशा होतोय. यावेळी अगदी हलक्या हाताने टॅप खेळण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेग रिजन वरती एक धाव इथे देखील मिळेल, म्हणजेच 2 धावा धावफलकावरती. गोलंदाज सज्ज. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी पहिल्या चेंडूवरती केला आणि पहिल्या चेंडूवरती गोल्डन डक वरती बाद झाल्यात. पहिला चेंडू स्क्वेअर, वाईड, त्यानंतर सिंगल, त्यानंतर विकेट. ख्रिश्चनची खेळी संपुष्टात आली आहे. नेक्स्ट बॅटर आपलं नाव सांगायचं आहे.
विशाल. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला. एक छोटी धाव घेण्याचा देखील प्रयत्न. पंचांकडे निर्णय आणि पंचांनी अपील लावली आहे फेटाळून. एक धाव नक्कीच इथे मिळेल. बॅटची बघा किती माहीम एज होती. खूप सूक्ष्म अशी एज बॅटची लागली. एक धाव इथे देखील मिळेल. यावी मागच्या बॅट मधून आलाय मॅक्सिमम. अप्रतिम फटका. 6 धावेंसाठी 9 धावा धाव फलकावरती. अगदी फुल टॉस चेंडू होता. फुल टोल त्याच्यावर वसूल केला. वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. कलात्मक फटका होता. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालं. बघा अगदी बॅटचं ब्लेड फेस चेंज केला तिकडनं खेळाडू निघाला. एक धावेवरती सीमित करून ठेवलं. पण तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आणि तेवढाच क्लास बॅटरचा देखील म्हणावं लागेल. सेन्सिबल क्रिकेट. षटकार आला त्यानंतर नो चेंडू आहे. नो +1. 2 धावा. या 2 धावांच्या साहाय्याने धावफलक पुढे. धावा धावफलकावरती 12 रन्स ऑन द बोर्ड आणि वेळ 2 मिनिटं आणि 35 सेकंदाची झाली आहे. 12 मिनिटांनंतर पेनलाइज करण्यात येईल. मोठा फटका येतोय. गॅप मध्ये येतोय. अजून एक मॅक्सिमम येतोय मॅक्स वाट मधून. 18 धावा धावफलकावरती. षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 रन्स. 18 धावा धावफलकावरती. एक गडी बाद झालाय आणि 3 मिनिटांची अवधी झाली आहे. अजूनही 3 षटक फेकायचे आहेत ज्यात एक पॉवर षटक देखील आहे. गोलंदाजी मार्कवर बॉलर. नाव सांगायचं बॉलरचं. नेम्स प्लीज. बॉलर्स नेम. हितेश येतात बॉलिंग साठी. राईट आर्म राऊंड द विकेटनी मारा करतील. हितेश गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू फुल टॉस आहे आणि अगदी खूप चांगला फटका मी नक्कीच म्हणेन. कव्हर्स रिजन वरती त्याला माहिती आहे समोरून मॅक्स खूप चांगली बॅटिंग करतोय. आपलं काम अँकर रोल स्ट्राईक रोटेट करणं. स्ट्राईक रोटेट केली आहे. यावेळी अकुटाप्याचा चेंडू. पंचांनी लाऊड नोचा कॉल केलाय. धावचीची शक्यता. बॅटर आउट होतील. येस बॉल काउंट असणार आहे. 1 धाव मिळेल. बॉल काउंट होईल. बॅटर आउट होईल. चार मिनिटांची अवधी झाली आहे. याची देखील नोंद करा. नवीन बॅटर. आपलं नाव. किशोर आलेत. पुढे सरसावले. पहिल्या चेंडू वरती आणि बाद झाल्यात. यशांच्या मागे सुरेख कामगिरी केली आहे यष्टीरक्षकांनी आणि अजून एक बॅटर झालेत बाद. 2 चेंडूंवरती 2 गडी बाद झाल्यात. वीस धावा धावफलकावर. 20 रन्स ऑन द बोर्ड. अगदी पहिल्या षटकाचा विचार केला तर मॅक्सनी मॅक्सिमम 2 षटकार मारले. 18 धावा वसूल केल्या. पण आता धाव संख्येला थोडासा आर्यन आल्यात. थोडासा रोख लागतोय. लगाम लागतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. खेळाचं होतं ऑन साइडला. चेंडू बॅटची एज लागली. चेंडू निघून गेला ऑफ साइडला गली रिजन वरती. एकवीस धावा धावफलकावर. यावेळी देखील एक वेगळा फटका. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट्स आणि बॉलचं कनेक्शन होत नाहीये आणि बघा एक खेळाडू असतो ना तो खेळाडू खेळापेक्षा लांब कधीही धावू शकत नाहीये. तसंच काहीतरी आपण अमोल कडून बघितलं. येस 5 बॉल्स 1 टू गो. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. यावेळी ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. धावचीची शक्यता. स्ट्रायकिंग एंडला आवश्यक होता थ्रो. स्ट्रायकिंग एंडला थ्रो आला असता तर नक्कीच बाद झाले असते. धावा धावफलकावरती 22. षटक झालेत 2 आणि गडी बाद झालेत 3 गडी बाद झालेत. 3 विकेट्स डाऊन. 22 धावा धावफलकावरती आणि आता येणार आहे पॉवर षटक. मॅजिक ओव्हर. येस
आणि यावेळी पहिला चेंडू वाईड बॉल आहे. गोलंदाजाचं नाव सांगायचं प्लीज. आदित्य आहेत गोलंदाजी मार्क वरती. राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करतील. हा देखील चेंडू धावचीची शक्यता होऊ शकली असती पण खूप चांगला रिस्पॉन्ड केला. क्रिकेट हा खेळ रिस्पॉन्सचा आहे. क्रिकेट हा खेळ रिफ्लेक्सेसचा आहे. रिफ्लेक्स दोन्ही खेळाडूंचं चांगलं. एक धाव इथे मिळते म्हणजे एकेचं रूपांतर 2 वरती होणार कारण डबल होणार आहे. यावेळी क्रॉस बॅटेड स्ट्रोक. धावचीची शक्यता. 5 धावा मायनस. 5 धावा इथे झाल्यात मायनस. धावा धाव फलकावरती पुन्हा एकदा 21 धावा. 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धाव फलकावरती. 5 धावा मायनस झाल्यात. आवश्यकता होती का त्या रिस्की रनाची? तर नव्हती, अजिबात नव्हती. डॉट चेंडू आला तरी देखील चालेल आणि पॉवर षटक चालू आहे. आणि वेळेचा विचार केला तर 7 मिनिटं 15 सेकंदाची अवधी झाली आहे. 12 मिनिटं जर ओलांडून गेले तर आपल्याला प्रतीक सर 2 धाव्यांची पेनल्टी. येस, यावेळी देखील स्क्वेअर चेंडू व्हाईट बॉल असणार आहे. अतिरिक्त स्वरूपाची धाव. 23 धावा धाव फलकावरती. पुढे सरसावले. विकेटचा प्रयत्न केला. किती धावा आहेत? पंचांकडे आशा अपेक्षा दोन्हीही संघांच्या आहेत. जर चेंडू उजव्या साईडच्या नेटला लागला असेल ना तर 5 धावा मायनस होतील कारण पॉवर षटकामध्ये नेटला चेंडू आदळला तर धावा मायनस होतील. पण जर नाही आदळलाय तर धावा किती मिळतील? तब्बल 12 धावा मिळणार आहेत. काय घडतंय, काय बिघडतंय? चारही पंच चर्चा करतायत. बॅटर आउट आहे. 5 धावा मायनस होतील. बॅटर आउट झाल्यात. आणि बघा आम्हाला हे माहित होतं कारण GTC वरती जे लाईव्ह कव्हरेज आपण बघतोय ना त्यांचे ऑपरेटर त्यांनी आपल्याला हे चित्र दाखवलं. लाईव्ह वाहिनीवरती एन्जॉय करत असलेल्या प्रेक्षकांनी देखील बघितलं असेल कारण GTC ची ओळख क्वालिटी विथ क्लिअरिटी हे बघायला मिळते आपल्याला. विकास त्यांचे ऑपरेटर त्यांचे देखील धन्यवाद मानीन. यावेळी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. धावचीची शक्यता आहे का? चांगली फिल्डिंग करावी लागली असती. चांगली फिल्डिंग नाही झाली आहे. धन्यवाद. आणि पंचांनी नो कॉल केला. धावा धाव फलकावरती 22. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला. पंचांकडे लाऊड अपील. डॉट बॉल येतोय. षटक संपलंय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा धाव फलकावरती. येस, धावा धाव फलकावरती 22 आहेत का? येस, 22 धावा धाव फलकावरती. आणि वेळेचा विचार केला तर 9 मिनिटं 40 सेकंद झाल्यात. 12 मिनिटात जर आपण हे षटक नाही फेकलं तर 2 धाव्यांनी गोलंदाजी करत असलेल्या टीमला पेनलाइज करण्यात येईल. चौथी ओव्हर आहे, लास्ट ओव्हर. डावखुरे हाताचे गोलंदाज. पहिला चेंडू अगदी टप्पा पडल्यानंतर वळण घेतला. वळण घेऊन आत आला. क्रॅम्प केलं बॅटरला. गोलंदाजाचं नाव सांगायचं. आणि अशाच प्रकारे यावेळी देखील डान्सिंग डाऊन द ट्रॅक अगदी पुढे सरसावले होते. ओमकार गोलंदाजी मार्क वरती आहेत डावखुरे हाताचे. आणि अशाच प्रकारे टॅप शॉट. इथे देखील एकच धाव मिळणार आहे. एका धावेनी समाधान मानावं लागणार आहे. 23 धावा धाव फलकावरती. 23 रन्स ऑन द बोर्ड. 23 धावा आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. यावेळी बेखेटचा प्रयत्न केला. स्विंग केली बॅट आणि झालाय फक्त आणि फक्त मिस. स्विंग अँड मिस. स्विंग अँड मिस. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. वेळेची अवधी 10 मिनिटं 45 सेकंद झालेत. मोरिया आणि आकृती या दोन्ही संघांमध्ये ही मॅच. धावचीची शक्यता. बॅटर आउट आहेत का? येस, बॅटर आउट आहेत. बॅटर आउट आहेत. 1 धाव मिळणार आहे. सर कोण आउट आहे? आणि पुढील चेंडू. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी.
काय नजराना दाखवल्या गोलंदाजांनी आपल्याला. षटक संपलंय आणि नक्कीच बघा 11 मिनिटं 30 सेकंदात 4 षटकं फेकले. धन्यवाद, थँक्यू सो मच. याच स्पीड अपची आणि या सहकार्याची अपेक्षा करतो. मी तुर्तास थांबतो, आपण कुठेही जाऊ नका. ऐकत राहा डोंबिवलीतील अजून एक उभरता समालोचक अभि सुर्वेयन. नाव काय आणि समोर नॉन स्ट्रायकर कोण आहे? बॉलर कोण आहे मित्रा? कीपर बॉलरचं नाव सांग ना. लक्ष किती धावांचं? 25 धावांचं लक्ष. चेंडू आहेत 24. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू फेस करत असताना मी नक्कीच म्हणेन की थोडंसं मापक असं लक्ष आपल्याला बघायला मिळतंय. 25 धावांचं पहिला चेंडू पडलाय. स्टॉपवॉच देखील झाली आहे स्टार्ट. डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू दुसऱ्या चेंडूवरती प्रहार केलाय आणि 6 धावा वसूल केल्यात. अगदी पुढ्यातला चेंडू पायातला चेंडू भिरकवून दिलाय 6 धावांसाठी. पुढे सरसावले पुन्हा एकदा. चांगला फटका कार्पेटच्या साह्याने. येस येस स्टेप आउट फ्री आहे, पण चेंडू रिलीज करायच्या अगोदर पॉपिंग क्रिसच्या आतमध्ये राहायचं. यावेळी विकेटचा प्रयत्न केला. जेलची शक्यता असणार आहे, पण सेन्सेबल क्रिकेट. कारण आवश्यकता देखील कमी धावांची आहे, घाई करण्याची गरज नाहीये. 25 धावांची फक्त मापक अशी आवश्यकता आणि त्यातून 7 धावा झाल्यात. पुढे सरसावले. विकेटचा प्रयत्न केला. यष्टनच्या मागे सुरेख कामगिरी. बॅटर होतील बाद. वाईट बॉल आहे. येस वाईट बॉल आहे. थँक्यू सर. वाईट बॉल म्हणजेच एक अतिरिक्त स्वरूपाची धाव मिळणार. बॅटर देखील बाद होणार. यावेळी विकेटचा प्रयत्न केला होता अगदी कवच रिजन वरती. फेकी देखील अप्रतिम. फेकी देखील तेवढीच वेगवान, जलद, गतिशील, अप्रतिम फेकी होती. पण बघा फेकी जेव्हा कलेक्ट करतात कीपर तेव्हा बिहाइंड द विकेट्स असणं असं क्रिकेटच्या मॅन्युअल मध्ये लिहिलंय. येस काय झालं सर? षटक संपलंय. षटक संपलंय. धावा झाल्यात 9 धाव फलकावरती.
9 रन्स ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावर. 2 मिनिटं 2.5 सेकंद. यावेळी पहिला चेंडू फेस करत असताना चांगली गोलंदाजी होत्या. गोलंदाज मॅक्स गोलंदाजी मार्कवरती. पुढे सरसावले. विकेटचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा खूप चांगली गोलंदाजी. योग्य त्या दिशेवरती चेंडू लँड होतोय. लँड होऊन थोडीसा गतिशील देखील होतोय. कधीतरी गती कमी होत्या. व्हेरिएशन्स गोलंदाजाकडे आहेत. त्याचा पुरेपूर वापर करत असताना मॅक्स गोलंदाजी मार्कवरती. लक्ष कठीण आहे. आता मी नक्कीच म्हणेन गोलंदाजी बघून लक्ष कठीण आहे. यावेळी देखील थोडासा गती कमी केलेला हा देखील चेंडू. 10 धावा धावफलकावरती आणि 3 चेंडूंवरती मॅक्सनी फक्त 1 धाव दिल्या. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक या षटकामध्ये. पुढे सरसावले. विकेटचा प्रयत्न केला. बॅटर आउट. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चेंडूचा आणि बॅटचा कसलाही संपर्क होत नाहीये. आणि बघा गोलंदाजाने किती चांगली गोलंदाजी केली. अगदी आर्क पासून लांब ठेवलं तर बॅटरला फॉलो देखील केला आणि बॉडीवरती टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. खूप चांगली गोलंदाजी. 4 चेंडू 1 धाव 1 गडी बाद. खूप चांगली गोलंदाजी. 25 धावेचं संरक्षण करायचंय तर अशी गोलंदाजी करणं गरजेचं होतं. 4 मिनिटांचा वेळ देखील झालाय. यावेळी चेंडूचा आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. लेग बिफोर द विकेट असते तर नक्कीच बाद होऊ शकले असते कदाचित, पण लेग बिफोर द विकेट नाहीये आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये ते नसतं. 10 धावा धावफलकावरती. लास्ट बॉल शेवटचा चेंडू. यावरती पुढे सरसावले होते. पुढे सरसावून विकेटचा प्रयत्न इथे देखील केला होता. इथे देखील मिळणार आहे फक्त 1च धाव. 11 धावा धावफलकावरती. आता समीकरण बदललंय कारण येते पॉवर ओव्हर. मॅजिकल ओव्हर. मॅजिक षटक. नुकत्याच जोडलेल्या आमच्या प्रेक्षकांसाठी मी सांगतो मॅजिकल षटक म्हणजे 1 का डबल. 1 का डबल नाही होत आयुष्यात, पण या गेम मध्ये क्रिकेटमध्ये आपल्या स्पर्धेमध्ये होतं. 1 धाव मारा 2 मिळतील. षटकार मारा 12 मिळतील. पण विकेट गेली ना तर 5 धावा मायनस देखील होणार आहेत. विशाल गोलंदाजी मार्कवरती. विशाल विपक्ष विशाल. पहिला चेंडू हलक्या हाताने डिफेन्स केला. प्लेस केला अगदी पॉइंट रिजन वरती. 1 धाव इथे देखील मिळणार आहे. सेन्सिबल क्रिकेट. 6 धावा काढल्या तरी 12 मिळू शकतात आणि लक्ष देखील फक्त 25 धावेचे. 13 धावा झाल्यात धावफलकावरती. पुन्हा एकदा त्याच दिशेला आणि 1 धाव इथे देखील मिळणार आहे. वा, चांगलं क्रिकेट. सेन्सिबल क्रिकेट. धावा झाल्यात 15 धावफलकावरती. यावेळी देखील अगदी त्याच रिजन वरती वारंवार. बॅटर आउट आहे का? बॅटर आउट आहे. बॅटर आउट असणार आहे. येस, बॅटर आउट आहेत. बॅटर का आउट आहेत? कारण की बॅटरनी चेंडू डायरेक्ट नेटला आदळला. बॅटचा संपर्क झाला. चेंडू आदळला नेटला. धावा झाल्यात किती? -5 आणि धावा धावफलकावरती फक्त आणि फक्त 10. आपण म्हणत होतो ना 25 धावेचं लक्ष आहे. छोटी मॅच आहे. सामना सहज चेस होईल का? आपण गोलंदाजी करत असलेला संघ सांगतोय आम्ही होऊ देणार नाहीयेत. आम्ही फाईट करणार आहेत. क्रिकेटमध्ये फाईट करणं गरजेचं आहे आणि ती फाईट इथे दाखवतोय. संपूर्ण संघ दाखवतोय. नो चेंडू असणार आहे. लाऊड कॉल पंचांनी केला. नो +1 2 नाही 4 धावा मिळतील. 4 धावेंनी धावफलक पुढे. 14 धावा धावफलकावरती. लक्ष 25 धावेंचं. चेंडू झालेत षटकामध्ये 3 झालेत सर. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हलक्या हाताने पुन्हा एकदा त्याच दिशेला. अजून 1 धाव. 2 धावा इथे देखील मिळतील. 16 धावा धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 टू गो. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा स्वीपचा फटका. चांगली बॅटिंग. खूप चांगली बॅटिंग. सेन्सेबल क्रिकेट. 18 धावा धावफलकावरती. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. 25चं लक्ष. इथून 1 धाव आली तर 20 होतील. इथून मायनस झाले तर मजा येऊ शकते. शेवटचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. मिसफिल्ड केली आहे. अमननी मिसफिल्ड केली आहे का? येस, अमननी मिसफिल्ड केली आहे आणि अमन यांच्यासाठी आमच्या वाहिनीवरती भरपूर कमेंट झाल्यात. 20 झाल्यात सर. 5 धावेची आवश्यकता आहे.
येस अमन, मी आपल्याला विनंती करीन, आपण हेच अमन असाल तर जाऊन GTC वरती लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या नावाच्या कमेंट्स देखील वाचा. भरपूर कमेंट्स आल्यात अमन आपल्यासाठी. 5 धाव्यांची आवश्यकता वळत मॅच कडे. 6 चेंडू 5 धावा आणि भरपूर प्रतिसाद मिळतो आमच्या या चॅनलला. बघत असलेल्या लाईव्ह प्रेक्षकांना देखील विनंती करतो, कंटेंट आवडला असेल तर सबस्क्राईब देखील करा आमच्या चॅनलला. यावेळी पहिला चेंडू वरती सामना फिनिश. अगदी ज्युसी चेंडू होता. नेक्स्ट मॅच. सामना जिंकलाय मोर्या या संघाने.